नमस्कार. आज मी मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे कोबीचे पराठे. थोडंसं त्याच्यामध्ये बीटही घालणार आहे, कांदाही घालणार आहे. अतिशय चविष्ट असे पराठे होतात. पराठे पण होतात आणि त्याचे रोल पण बनवू शकतो. मी या ठिकाणी 1 पराठा आणि 2 रोल बनवून घेतलेले आहेत. हे पहा, या ठिकाणी कोबी, बीट, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. नेहमीच्या फोडणीप्रमाणे मोहरी तडतडून घ्यायची, जिरं घालायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती कांदा परतून घ्यायचा. कांदा छान तांबूस रंगावरती परतल्यानंतर त्याच्यामध्ये बाकी जिन्नस घालायचे आहेत. पीठ, कोथिंबीर, मसाल्यातले काही मसाले जे आवडत असतील ते घालू शकता. या ठिकाणी हळद आणि धने पावडर घातलेली आहे. थोडासा गरम मसालाही घातलेला आहे. चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे तिखट घालायचे आहे. कोबी चाकूने चिरण्यापेक्षा चॉपरने बारीक केला तर अतिशय छान चॉप होतो. एकदम बारीक बारीक असा पराठ्यासाठी किंवा रोलसाठी अशाच प्रकारे बारीक करून घ्या. या ठिकाणी मी सुरुवातीला 1 पराठा लाटून घेते आणि त्यानंतर बाकीचे 2-3 रोल करणार आहे. एका मुलाला माझ्या पराठे आवडतात, एकाला रोल आवडतो. त्यामुळे मी 1 पराठाही बनवून घेते आणि रोलही बनवते. दोघांच्याही आवडीचे बनवते. अशा प्रकारे खरपूस असा तुपावरती भाजून घेतला. टिफिनला रोज रोज चपाती भाजी नको असे वाटते, म्हणून असे पदार्थ नेहमीच वेगवेगळे मी करत असते. प्रत्येकच आईचा हा अट्टास असतो की मुलाला हेल्दी आणि त्याच्या आवडीचं खायला मिळालं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी पातळ पातळ अशी चपाती लाटून घेत आहे मी आणि त्याच्यापासून आता रोल बनवणार आहे. ही दोन्ही बाजूनी सुरुवातीला थोडीशी भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी जे मिश्रण केलेलं आहे ते घालणार आहे. पराठा करतेवेळी आपण जसं पुरणाचा गोळा करतो तशा प्रकारे हा पराठा भरून केलेला आहे. तुपावरती हे पराठे आणि रोल बनवले तर खरपूस आणि खमंग असे होतात. चव अतिशय छान येते आणि तेलापेक्षा कधी पण मुलांसाठी तूप वापरले तर अतिउत्तम. त्यामुळे नेहमी मी तुपाचा वापर करते. या ठिकाणी अशा प्रकारे मी एका बाजूवरती हे मिश्रण ठेवत आहे आणि रोल करून घेणार आहे. रोल करतेवेळी आवडीप्रमाणे आपण याच्यावरती सॉस घालू शकतो. या ठिकाणी मी टमॅटो सॉस घातलेला होता. याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे काही गोष्टी घालू शकतो. चीज घालू शकतो किसून, पनीर असेल तर पनीर घालू शकता. तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस असा हा रोल भाजून घ्यायचा आहे. चविष्ट असं होतो. यानंतर मोठ्या टिफिनसाठी तर पराठे झाले, पण छोट्या टिफिनला काय द्यायचं तर मी आज फ्रूट देणार होते छोट्या टिफिनसाठी. पावसाचे दिवस सुरू आहेत. सगळीकडे मार्केटमध्ये भरपूर असे ड्रॅगन फ्रूट्स अवेलेबल आहेत. यावर्षी जरा जास्तच डार्क कलर आलेला आहे. मागच्या वर्षी थोडेसे पिंकिश असायचे ड्रॅगन फ्रूट, पण यावर्षी अतिशय डार्क अशा कलरचे आलेले आहे. देवांशला हे खूपच डार्क दिसलं, त्याच्यामुळे टेस्ट करायची होती म्हणून तो टेस्ट करूनच घेऊन गेला. वेदांचा क्रिकेटचा क्लास होता त्यामुळे तो बॅटही सोबत घेऊन गेला. छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.